सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावात कन्या सन्मान दिवस उत्साहात साजरा। प्रतिनिधी सलीम कुरेशी। सिल्लोड तालुक्यातील महसूल मंडळ मुख्यालय असलेल्या शिवणा गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कन्या सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गावातील शिवाई मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात महिला व मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या प्रसंगी सिल्लोड वकील महासंघाच्या वतीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली। वकील शेख इम्तियाज यांनी कायद्यातील तरतुदी आणि शिक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी गट विकास अधिकारी रतन पगारे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले। तसेच कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिचे स्वागत करून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमाला मंडलाधिकारी विजय शेळके, तलाठी रवी कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी रवी गंगोणे, सरपंच डॉक्टर सलमान खान, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या सर्वांनी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली आणि आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले। माता व्हायचं असतं म्हणून महिलांनी आता पहिल्यासारखं राहिलं नाही, घरात सगळं असतं पण आपण काय करतो करण्याचा समजा आळस करतो किंवा स्वतःसाठी नाही करत। जर माणसाने दोन भाज्या सांगितल्या तर आपण दोन ऐवजी तीन करतो, पण स्वतःसाठी नसलं तर आपण ते करत नाही। तर त्याच्यावर पण आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे। आपलं झालं गेलं पण मुली आपल्या भावी माता आहेत। मग जर त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असलं तर ती कधी आई असते, कधी बहीण, कधी पत्नी, तर एक मुलगी असते। प्रत्येकाचं एक वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे। त्याचं विशेष म्हणजे एक कन्येचं एक वेगळं महत्त्व असतं। यासाठी आपण आज कन्या दिनासाठी येथे जमलो आहे। आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांबाबत बऱ्याचदा हलक्याचे होते। त्यासाठी आज मी इथे तुम्हाला काही मुद्दे मांडणार आहे। घरामध्ये मुलगी जन्माला येते तेव्हा फक्त एक लेकरू म्हणून येत नाही, तर ती एक आशा, संस्कार आणि उद्याची दिशा घेऊन येते। पण दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजामध्ये मुलगी ओझं आणि मुलगाच माझा वारसा असं अनेक ठिकाणी म्हणलं जातं। हा गैरसमज मोडून काढण्याची जबाबदारी ही आपलीच आहे। हीच मुलगी शिक्षण, संस्कार आणि मेहनत धैर्याने घर, समाज आणि राष्ट्र बदलू शकते। तसेच तिची समाजाची प्रगती, तिच्या राष्ट्राचा या पण बऱ्याच ठिकाणी वेळापासून बसलेल्या आहेत। तर सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व महिला आणि ज्या मुली आहेत यांना मी आजच्या या कन्या सन्मान दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। कन्या सन्मान दिन हा प्रशासनानं आपल्या सन्मानासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हे करत असताना आत्ताच मॅडमने सांगितलं की आपल्याकडं जे महिला आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते 927, 929 म्हणून बरोबर। म्हणजे 1000 पुरुषांच्या मागं किती महिला आहेत? 929 आहे। आणि आपल्याला माहिती हा निसर्ग आहे, तर निसर्गामध्ये 50% महिला आणि 50% पुरुष असले पाहिजे, पण तशी परिस्थिती नाहीये। आता परिस्थिती अशी आहे की पुरुष जास्त आहेत आणि महिला कमी आहे। आणि याचे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात निसर्ग आहे, निसर्गाला एक बॅलन्स असतो, तो बॅलन्स बिघडला की सगळं बिघडतं बरोबर। तर आता परिस्थिती अशी आहे की आपण आजूबाजूला पाहतो, म्हणजे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सगळीकडं मुलांचे लग्न म्हणजे एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि हळूहळू ज्या विशेषतः ज्या छोट्या कम्युनिटी आहेत, छोटे समूह आहेत, त्यामध्ये तर हा फार प्रकर्षाने जाणवा लागलेला विषय आहे। म्हणजे मी कित्येक गाव उस्मानाबाद जिल्ह्यात बघितले, तिथे 35 वर्षांचे मुलं झालेली तर त्याला मुलीच भेटत नाही। ही वस्तुस्थिती आहे।